त्या ठिकाणी गजर सादर केला, जबरदस्त. बुवा काहीतरी बोलले, 2-3 शब्द बोलले, जास्त नाही बोलले. काय बुवा उष्ण आपल्या ठेवूक आवडत नाही. म्हणाले कोरोनाच्या काळात मका ट्रॅफिक वाल्याला अडवलं आणि मी सेंटर पॅड लावले, क्रिकेट खेळूक चाललो. अरे कोरोना सगळा बंद होता, मी क्रिकेट खेळूक काही जाय. हा डोक्यानं नाही पडलं. अरे वरती तुका एवढ्या हसत नाही, ते गाणं म्हणत पिचली माझी बांगडी जाम हसत ते. तो जाम म्हणत दगड तो लय भारी म्हणतोय. तुमचं बरोबर पण ना पो यांच्यात किती वेळा सांगलं वर्गे आणायचं नाही. पुन्हा बंधक जाऊ नको, मग बायका पाठवणार ना गे आहे. त्या भुवांना बाबांकडे ढकलू घातले आहेत, तो सांगणार आवश्यक जाऊ. बरोबर की ना. पूर्वी असा व्हायचा, काय काय बुवांची भजना त्याच्यामुळे बंद पडलेली आहे. पाठवत नाही बायका. ह्या ऐकून लोक जातात तुम्ही, आम्ही काय म्हणतो अंगार येतात. मग त्या बुवान टाकलं म्हणजे कसं तुमचं चालता काय बुवा. म्हणजे असे विषय असतात. मस्त गाणे मी म्हटले तर सेंटर पॅड मी लावले, मग ट्रॅफिक वाल्यांना अडवला. कसं तरी बॉस लागला, माझाच सेंटर पॅड दा माका कसं वास येणार. आपल्या अंगाचा आपला वास असा. पण हो आमच्याकडे क्रिकेट खेळू गेलो होतो आणि आमच्याकडे क्रिकेट खेळू गेलो आणि म्हणता बुवा लोचे झालो काय हो. आम्ही सगळा सामान आणला, बॅट बेट सगळा आणला, पण म्हणून सेंटर पॅड आणून मी विसरलोय. जरा व्यवस्था करा ना सेंटर पॅडची. म्हटलं आता तुका सेंटर पॅड मी हे खैसून देव आणि लोकांचा उगी तरी कसा लावायचा. कोणा काय खुदली बिजली असता तुका होऊची. तर म्हणाल काय नाही काहीतरी व्यवस्था करा. तर मी बघितले पण काय बाबा सेंटर पॅडची व्यवस्था झाली नाही. पण थंय ना ताजेच नारळाचे 2-3 कर्टे होते टाकलेलं किसून. तू येऊन मागा गावलो तो घेऊन दिले आणि मी तो कर्टे आणू आणि हे तो बॅटिंगला जाऊचो नंबर येऊ. तो कर्टे तसंच घेतला आणि लावला नाही गेलो. पण त्याका काय माहिती त्या कर्टे लाल मुंगळे येऊ. ते मुंगळे जेव्हा हे का ढसवू लागले ना तेव्हा ते क्रिकेट ते काय चांगलं वाटवलं. त्यापासून तो यो असा उलटा सुलटा काय ना काय बोलता. काय तुका माहिती आम्ही किती बोलतोय आणि काय बोलतोय. त्या दुसरं कंठ सांगला नळवाला माझा मडका. आपल्या मडक्यात जर नळ नसतात तर दुमून म्हणून म्हणणार नाही म्हणत की नाही. ह्याची एक गंमत सांगते तुमका. ह्यो चाललो मुंबई हा आणि ह्याच्याबरोबर ह्याची प्रियसी होती. ऐकलास बोल. प्रियसी होती तर ट्रेन मध्ये चाललेली. वरच्या बाका असत ना वर खाली अशी, त्याच्यात ते वर बसलेले नाही. ह्यांच्या बाकाच्या खाली एक म्हातारो माणूस बसलेलो. तर ह्यो काय करी आता ती प्रियसी प्रियकर म्हटल्यानंतर दोघा जण बोलणार. तर ती हळूहळू ह्यांचा प्रेमाचे रंग वाढत गेले. तर ती प्रियसी म्हणता हो माझा ना हात दुखतोय. हात दुखतो म्हटलं ह्यानं पटकन एक हाताची पप्पी घेतला. हात बरोबर झालो. लगेच ती प्रियसी म्हणता हो माझं ना डोकं दुखते. लगेच ह्यानं डोक्याची पप्पी घेतला, डोका बरा झाला. लगेच हिची प्रियसी म्हणता हो माझा ना गाल दुखतोय. गालाची घेतला, गाल पण बरोबर झालो. ह्या सगळा तो खाली बसलेलो म्हातारा ऐकत होतो. तो म्हणता हो जबरदस्त माणूस असो तुम्ही खैसुले. तेव्हा म्हणता आम्ही नाडंचे बाईच बुवा. अरे वा बुवा म्हणलं जबरदस्त तुमच्या तोंडात तेवढी पावर आहे ना. तुम्ही जय पप्पी घेतलं ना तर सगळा हे पोरीचा दुखोचा बंद झाला. माझा म्हणता या काम करशा काय. तर म्हणता काय माकानं म्हणता मुळव्या दा तर घ्याशा काय. हे तुका नळ मडका ना तुका पाणी पाहिजे त्याचा पण जाऊन त्याचा वेळ नाही. हा गाणी म्हणता मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना. जरा मन व्यवस्थित काय तुका युगांड म्हणणं इलो म्हटलं. पण तो आपलो माणूस पण त्याची बारी वाजवून गेलं तर लक्षात ठेव. हा स्वतः त्या केंजी विचार दिलेलं वाटतं. तुझ्यासाठी 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 आले वनात तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी आले वनात. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात.
तुझ्यासाठी सोडिला संसार, तुझ्यासाठी सोडिला घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार. मुरली वाजवितो कान कुंजवना, मुरली वाजवितो कान कुंजवना. तुझ्यासाठी 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 आले एवढे चांगले वाजवीय नेता नरडा कायम जोडलेला. काय करा म्हणजे तुम्ही दोघांनी नाडन मार्गे जाणार ना, एका तुमच्या मोटरसायकलवर घ्यावं मध्ये आणि एका देवगाड बघा एखाद्या मोंडापासून. किती वेळा सांगते मी, अरे आमचा आवाज बघ रेग्युलर. आम्ही आता ते उन्हात मरता, तूही मरतो, वांधो नाही. देवगडचं लोक आपल्या म्हणा आम्ही आंब्यावाले, बरोबर ना. हा मी क्रेट वागतो, आमचा आवाज बघ. तू जरा आता कमी खा, बोलो तू बाकी बरोबर ना, नाव घेत नाही समजते वाले को इशारा कापी. हा कदम बुवा, पाटील बुवा, पांचाळ बुवांचा सांगला नाही बुवानी, गाणं सुद्धा म्हणून दाखवला नाही. पण आमचे कदम बुवा बघा काय म्हणायचे, हो नाही त्या म्हणू शकत काय बुवा, तुम्ही ऐकलं असे. हा त्यावेळी नाच नाच मना लाजू नको जना, नाच नाच मना लाजू नको जना. निर्लज्ज हो निर्लज्ज हो बुलबुली तर सुलसुली असले. आपल्या काय करायला आपण आपल्या पद्धतीने राहायचा. राजा बघा सांगतात आमच्या आपणला आपली सोडायची नाही. काय राजा बघा अहो गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतो ऐका. गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतो ऐका. जीवन फुले कुणी मांडू नका. हरे Hare Rama, Hare Krishna.
गुलाबराजा बसून सिंहासनी सांगतो ऐका गुलाबराजा बसून सिंहासनी सांगतो ऐका जनबंधुरे जीवन आपले पुणे वाटू नका जनबंधुरे जीवन आपले पुणे वाटू नका हरे रामा हरे सीता 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 ही पंढरीच्या वळवंटात खेळ क्रिकेटचा पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा माझेला पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा माझेला संतांच्या विरुद्ध पंडितांचा संतांच्या विरुद्ध पंडितांचा ही बुवा गाणी काय म्हटलं तर तुझा तुकाच माहिती जाऊ दे आपल्या काही काय देणं घेणं नाही धरून खेचीन हात गावलो तर लवकर येण्याचं दांड्यांची चीन ही गाणी बरोबर की ना म्हणजे जुन्या पोहांची आठवण येतात काय काका बरोबर ना सावळ्या हरी ऐकूया तरी काय
रुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला माझी आठवण आहे बरोबर ना का काय माहिती आहे पांचाळ बुवांची गाणी म्हणून एकदम त्याची रोजची ठरलेली आहे त्याच्याशिवाय तो म्हणू शकत नाही पांचाळ बुवांची गवळण एक साधारण जग दाखवते तुझा गो कसा नि माझा गो कसा माझी गो कशी नि तुझी गो कशी दोघांचा लागला जगात सकू म्हणतात माझ्या माहिती आहे ना ते का नाही माहिती मला म्हणू शकतात म्हणजे कदम बुवा पांचाळ बुवा विलास पाटील बुवा आमचे आश्रम बुवा भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा छंद भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा त्यावेळेची म्हणजे ऐकली ती गाणी की अंगार काटो जेवण तर आताची गाणी काय झुमका झुमका मारली कोण आई नदी तडीन
माहिती आहे का तिनं पीत होता पण असले पीत वाला खबर येतात आपण काही जास्त काय करायचं अगर राधे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी अशी गाणी म्हण ना तुका येत नाही असं म्हणत नाही मी येत मल्हारी भोळा जीविता जिव्हाळा मल्हारी भोळा जीविता जिव्हाळा काय सांगू त्याची मी कहाणी काय सांगू त्याची मी कहाणी माझा राणीच्या लग्नाचा खंडोबाची कारभारी झाली बाणू धनगरीन खंडोबाची कारभारी झाली बाणू धनगरीन खंडोबाची कारभारी झाली बाणू धनगरीन
सुता तुझा अवतार हा ब्रह्मचारी तुझा अवतार हा ब्रह्मचारी तिन्ही लोकी वर्षात नाही हनुमान जयंती मग तो गजर म्हणून मिळतो वर्षात बरोबर ना बाळ पायाचे हनुमंताची आख्यायिका बोल झाली की सूर्याला तो त्याला फळ वाटलं हनुमंताला आणि तो ते फळ पकडायला म्हणजे धरायला निघाला हनुमंत बघे ना आणि मग काय झाला इंद्र धावलं वज्र मारला बोवाने मग काही सांगितलं त्याच गजरामध्ये सांगतोय बघा हा फळ समजून अंजनी पोटी जन्म मारुती फळ समजून सूर्याला धरती आला इंद्र घेऊनी वज्र मारील हनुमतेवरी वज्र मारील हनुमतेवरी ब्रह्मचारी
हनुमंताची सगळी निष्ठा प्रभू रामाच्या चरणापाशी. प्रभू रामाचं नाव घेतलं तरी हनुमंताला आनंद व्हायचा. स्वतःचं नाव घेऊ नका, पण रामाचं नाव घ्या. बरोबर ना? हा. सागरी घेऊन उठाला दास हनुमंत लंकेला गेला. सीतामाईच्या शोधाला राम नामाचा लंका गेला. काही क्षणात ती लंका जाळून टाकली. बरोबर की नाही? म्हणून म्हणते बघा, गर्वहरण त्याने झाली लंका नगरी, त्याने झाली लंका हनुमंताला सीतामाईनं जेव्हा रामाने रावणाला मारल्यानंतर सीतामाई लंकेवर आपल्या अयोध्येमध्ये आली. त्याच्यानंतर सीतामाईनं आपला रत्नजडित हार हनुमंताला दिला आणि ती मौल्यवान रत्न हनुमान आपल्या गळ्यामध्ये घालायच्या ऐवजी ती फोडून पाहू लागला. एक एक रत्न हनुमंत फोडून पाहू लागला. तेव्हा सीतामाईला राग आला, म्हणाले, अरे एवढा मौल्यवान हार मी तुला दिला आणि तू हा हार चावून ती रत्न तो फोडून टाकतोय, काय पाहतोय त्याच्यात? तर हनुमंत म्हणालो की माझा राम मी ह्या रत्नामध्ये पाहतोय. जर ह्या रत्नामध्ये जर मला माझा राम दिसत नसेल तर हा मौल्यवान हार घेऊन मी काय करणार? तेव्हा सीतामाई म्हणाली, मग तुझ्यात तरी राम आहे काय? तेव्हा हनुमंतानं छाती फाडली आणि बुवा सीतामाईला रामाचं दर्शन आपल्या हृदयामध्ये घडवलं. काय भक्त कधी सकाळ होता आणि माझा आटपता काय? छाती राम, बघा छाती फाडून टाकली आणि राम दाखवला. तेव्हा सीतामाईची खात्री पटली की हनुमंताच्या हृदयामध्ये राम आहे. म्हणून म्हणते बघा, रत्नजडित हार तिने तो दिला हो हनुमंताच, तो दिला हो हनुमंताच. एक एक रत्न फोडून पाही म्हणे राम नाही माझा.
नाही पावली हनुमंता नाही पावली हनुमंता बघा लक्ष्मणाला बाण लागल्यानंतर प्रभू रामचंद्र व्याकुळ पडले की आता माझ्या लक्ष्मणाचं काय होणार आणि ती प्रभू रामचंद्राची अस्वस्थता हनुमंताला पाहवली नाही. हनुमंत गेला पण त्याला समजलं नाही की संजीवनी नक्की कुठली आहे. त्यानं डायरेक्ट द्रोणागिरी पर्वतच उचलून हणला. एवढी निष्ठा आपल्या प्रभूच्या चरणी जर कोणाची असेल तर त्या मारुती राहायची. बरोबर की नाही. आम्ही हाकवतो त्यांना बागेत येतात आमच्या म्हणून काय करणार पर्याय नाही. बाकी झुंडच घेऊन येतात ना. एक दोन येईल तर ठीक आहे खावा पाड करणे जावा नाही रे सगळी झुंड घेऊन सेना घेऊन गेलो लहान मोठी. जेव्हा पुढचे भावी धनकरी येतात ते तो तर लयच भारी आहे एक नंबर असला म्हणता भजन तो. पिचली माझी बांगडी ना तर लय रागावलो पिचलो तर तुझी म्हणत दाखवते आता म्हणत असं हा बंधू प्रेमाची दिव्या फुलता नाही पावली हनुमंता नाही पावली हनुमंता नाही पावली हनुमंता संजीवनी सुधी राणी हो संजीवनी सुधी राणी आणि उचलून द्रोणागिरी गुरुला